गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव शेरिल आहे. मी सोहो बुक्स प्रोडक्ट एक्सपर्ट आहे. आता आपण सुरू करणार आहे सोहो इनव्हॉइसिंगचा वेबिनार. मी आता आपले बरोबर आहे मिस्टर प्रथमेश म्हात्रे. ते एक मॅनेजर आहे SK राठी आणि को कंपनीमध्ये. ते एक सेमी क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि त्यांना 10 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे टॅक्सेशन आणि अकाउंटिंगमध्ये. ते की मेंबर आहे त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये 2018 पासून. आणि त्यांचं स्पेशलायझेशन आहे इम्प्लिमेंटिंग आणि ट्रेनिंग क्लायंट्स जो फायनान्स प्रोडक्टवर. त्यांनी आतापर्यंत 100 क्लायंटच्या वर क्लायंटला ट्रेनिंग दिलं आहे आणि त्यांचं पॅशन हे टेक्नॉलॉजी आहे. मिस्टर प्रथमेश ऍक्टिव्हली एक्सप्लोर करतात सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन हे डोमेनमध्ये. आता ह्या पुढचा प्रोसेस सेशन मिस्टर प्रथमेश घेणार आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की ई इनव्हॉइसिंग नक्की काय आहे, ई इनव्हॉइसिंग कोणाला ऍप्लिकेबल होते आणि हे झो बुक्समध्ये कसं करायचं. ठीक आहे, तर पहिला आपण बघूया की कुठले कुठले टॉपिक्स आज कव्हर करणार आहोत ई इनव्हॉइसिंग बद्दल. तर ई इनव्हॉइसिंग नक्की काय आहे हे आपण समजणार आहोत की ई इनव्हॉइसिंग म्हटलं तर ई इनव्हॉइसिंगचं कोणाला ऍप्लिकेबल होते, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, का इनव्हॉइसिंग आपल्याला करायला लागतंय, कुठल्या ऑर्गनायझेशन्सना ऍप्लिकेबल आहे, कधीपासून ऍप्लिकेबल आहे, कुठले ट्रान्झॅक्शन आहेत ज्यांना ई इनव्हॉइसिंग ऍप्लिकेबल आहे. असं होऊ शकतं की तुमच्या ऑर्गनायझेशनला ऍप्लिकेबल आहे पण काही असे ट्रान्झॅक्शन असतील ज्यांच्यावरती ई इनव्हॉइसिंग करायचे नाहीत, तर ते आपण बघू. कुठले एंटिटीज आहेत ज्यांना ई इनव्हॉइसिंग ऍप्लिकेबलच नाही, म्हणजे त्यांचं टर्नओव्हर कितीही असून दे तरी पण त्यांना ई इनव्हॉइसिंग ऍप्लिकेबल नाही, अशी कुठले एंटिटीज आहेत. जर तुम्हाला ई इनव्हॉइसिंग ऍप्लिकेबल असेल तर नक्की कुठे जाऊन रजिस्टर करायचं. आणि शेवटला शॅरन आपल्याला दाखवेल की ई इनव्हॉइसिंग झोहो बुक्स मधनं कसं करायचं. म्हणजे तुमची सेल्स एंट्री झाल्यानंतर त्याला ई इनव्हॉइसिंग पोर्टलवरती कसं जायचं, तिथे कसं रजिस्टर करायचं, ते आपल्याला शेवटला शॅरन दाखवेल. तर सर्वात पहिला आपण बघूया की ई इनव्हॉइसिंग म्हणजे नक्की काय. तर ई इनव्हॉइसिंग म्हणजे रिपोर्टिंग डिटेल्स ऑफ स्पेसिफाईड जीएसटी डॉक्युमेंट्स टू अ गव्हर्नमेंट नोटिफाईड पोर्टल अँड ऑब्टेनिंग अ रेफरन्स नंबर. हे ह्याचं एकदम शॉर्ट मध्ये म्हणायला झालं तर हे ह्याचं थोडंसं याचा अर्थ होतो ई इनव्हॉइसिंगचा. आता हे जे पूर्ण सेंटेन्स मी आता म्हटलं ह्याचा आपण डिटेल मध्ये जाऊन बघूया की नक्की ह्याचा अर्थ काय आहे. तर सर्वात पहिला आपण बघूया की स्पेसिफाईड जीएसटी डॉक्युमेंट म्हणजे असे कुठले डॉक्युमेंट आहेत ज्यांना तुम्हाला ई इनव्हॉइसिंग करायला लागणार आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिला सेल्स इनव्हॉइस, जे तुमचं टॅक्स इनव्हॉइस आहे त्याला तुम्हाला ई इनव्हॉइस करायला लागेल. दुसरं आहे तुमची क्रेडिट नोट. जेव्हा पण तुम्ही क्रेडिट नोट रेस कराल तुमच्या कस्टमरवरती, ती क्रेडिट नोट पण तुम्हाला ई इनव्हॉइसिंग मध्ये अपलोड करायला लागेल. आणि तिसरी डॉक्युमेंट आहे डेबिट नोट. ही डेबिट नोट तुमची कस्टमरला जी तुम्ही डेबिट नोट रेस करता अगेन्स्ट सेल्स इनव्हॉइस, ती डेबिट नोट आहे. जेव्हा जे तुमचे वेंडर तुम्हाला क्रेडिट नोट देतात त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जी डेबिट नोट रेकॉर्ड करतात त्याच्याबद्दल मी बोलत नाही. जे डॉक्युमेंट तुम्ही क्रिएट करता, तुम्ही सेल्स इनव्हॉइस क्रिएट करता तर ते तुम्हाला ई इनव्हॉइसिंग पोर्टलवर टाकायला लागेल. तुम्ही क्रेडिट नोट क्रिएट करता ते तुम्हाला ई इनव्हॉइसिंग पोर्टलवर टाकायला लागेल. आणि कुठल्याही इनव्हॉइसच्या अगेन्स्ट जेव्हा तुम्ही डेबिट नोट क्रिएट करता तीही देखील तुम्हाला इनव्हॉइसिंग पोर्टलवर टाकायला लागेल. तर ई इनव्हॉइसिंग म्हणजे इनव्हॉइस लिहिलंय तर फक्त इनव्हॉइसच नव्हे, तर त्याच्यात इनव्हॉइस पण आलं, क्रेडिट नोट पण आली आणि डेबिट नोट पण आली. पुढे इथे असं लिहिलंय की टू अ गव्हर्नमेंट नोटिफाईड पोर्टल. तर नक्की ही गव्हर्नमेंटची कुठली नोटिफाईड पोर्टल आहे ज्याच्यावरती आपल्याला ई इनव्हॉइसिंग क्रिएट करायचं. तर गव्हर्नमेंटनी टोटल 10 असे पोर्टल अवेलेबल करून देणार आहेत आपल्याला. त्यांची जी ईमेल ऍड्रेस आहे, त्यांचा जो वेबसाईट आहे तो खालती मी लिहिलाय बघा, www.einvoice1.gst.gov.in. असे टोटल 10 आहेत. ई इनव्हॉइस 1, इनव्हॉइस 2, इनव्हॉइस 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. या 10 पैकी सध्या 6 सध्या चालू आहेत जे तुमच्या स्क्रीनच्या समोर आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 वेबसाईट्स आहेत. ही 6 इनव्हॉइसची पोर्टल आहेत ज्याच्यावरती तुम्ही जाऊन तुमचं ई इनव्हॉइस क्रिएट करू शकता. ऑब्टेनिंग अ रेफरन्स नंबर. हा रेफरन्स नंबर म्हणजे IRN नंबर. तर जी गव्हर्नमेंट नोटिफाईड पोर्टल होती त्याला IRP म्हणतात आणि हा आहे तुमचा IRN इनव्हॉइस रेफरन्स नंबर. इनव्हॉइस रेफरन्स नंबर जेव्हा तुम्ही तुमचा इनव्हॉइस ई इनव्हॉइसिंगच्या पोर्टलवरती अपलोड कराल तेव्हा तुम्हाला ई इनव्हॉइसिंगचा पोर्टल तुम्हाला एक रेफरन्स नंबर देतो, त्याच्याबरोबर एक QR कोड पण देतो. तो रेफरन्स नंबर आणि QR कोड एकत्र तुमच्या इनव्हॉइस वरती या तर इनव्हॉइस वरती लावायचा आहे किंवा इनव्हॉइसला अटॅच करायचं आहे आणि ते
दोन्ही डॉक्युमेंट म्हणजे तुमचं टॅक्स इनवॉइस प्लस तुमचं इनवॉइस टोटली तुमचं ई इनवॉइस बनतं. ठीक आहे. आणि शेवटला असं नमूद केलंय की डज नॉट मीन जनरेशन ऑफ इनवॉइस बाय गव्हर्नमेंट पोर्टल. म्हणजे गव्हर्नमेंट तुमच्यासाठी इनवॉइस बनवून देणार नाहीये. म्हणजे असं नाहीये की आता मला इनवॉइस बनवायचं नाहीये, गव्हर्नमेंट मला इनवॉइस बनवून देईल, मला फक्त माझ्या सप्लायरला द्यायचंय, असं नाहीये. असं पण नाहीये की गव्हर्नमेंट तुला सॉफ्टवेअर दिलंय की तिथे जाऊन तुम्ही इनवॉइस जनरेट करा त्यांच्या इनवॉइसिंगच्या वेबसाईटवरती आणि तो तुम्हाला इनवॉइस देईल. नाही. तुम्हाला तुमच्याच सॉफ्टवेअरमध्ये इनवॉइस क्रिएट करायचं आहे. टॅक्स इनवॉइस जे तुम्ही आतापर्यंत क्रिएट करत होतात त्याच सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला आता देखील टॅक्स इनवॉइस क्रिएट करायचं आहे. फरक एवढाच आहे की आता ते टॅक्स इनवॉइस डायरेक्टली सप्लायरला न देता पहिला ई इनवॉइस पोर्टलवरती चढवायला लागेल, तिथून IRN जनरेट करायला लागेल आणि तो ई इनवॉइस प्लस IRN तुमचा टॅक्स इनवॉइस प्लस IRN नंबर एकत्र करून तुमच्या सप्लायरला तो शेअर करायला लागेल. सो ई इनवॉइस डज नॉट इज नॉट ओनली फॉर इनवॉइस, इट इज फॉर इनवॉइस प्लस क्रेडिट नोट प्लस डेबिट नोट. हे तुम्हाला तुमच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जी आहे e-invoice1.gov.in याच्यावरती अपलोड करायची आहे. तिथून तुम्हाला IRN मिळतो आणि हे टोटल एकत्र मिळून तुमचा ई इनवॉइस बनतो जे तुम्हाला तुमच्या सप्लायरला तुमच्या कस्टमरला शेअर करायचं. आता ई इनवॉइस ही जी पूर्ण स्टोरी आहे ही का आली, तर सर्वात पहिला याचा असा ऍडव्हान्टेज आहे की रिअल टाइम ट्रॅकिंग ऑफ इनवॉइसेस. म्हणजे तुम्ही जेव्हा पण सेल करता, सेल केल्यानंतर तुमचं इनवॉइस जे आहे, सपोज जर तुम्ही मंथली जीएसटी रिटर्न फाईल करत असाल तर तुमचं सेल्स इनवॉइस जे तुम्ही 1 तारखेला सेल्स इनवॉइस सपोज जर बुक केलंय तर ते तुमच्या पुढच्या महिन्याच्या 11 तारखेला तुमच्या GSTR1 मध्ये फाईल करता तुम्ही. म्हणजे तुम्ही इनवॉइस रेज केलं 1 तारखेला पण तब्बल 40 दिवसानंतर ते इनवॉइस गव्हर्नमेंटला पोहोचते आणि या 40 दिवसामध्ये खूप काय होऊ शकतं. तर हे जे 40 दिवसाचं अंतर आहे ह्याला कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटनी ई इनवॉइसची सिस्टम आणली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही इनवॉइस क्रिएट कराल तेव्हाच ती गव्हर्नमेंटकडे जाईल. एकदा ती गव्हर्नमेंटकडे गेली म्हणजे तुम्ही त्याच्यात जास्त चेंजेस करू शकत नाही. यांनी काय होणार, सर्वात पहिलं फ्रॉड डिटेक्शन होणार. तर कोणी चुकीचा इनवॉइस बनवलाय, फ्रॉड्युलंट इनवॉइस बनवलाय, ITC क्लेम करण्यासाठी फेक इनवॉइसेस बनवलाय, हे लगेच व्हेरीफाय होऊ शकेल कारण ई इनवॉइस गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती व्हेरीफाय करता येते. तो जो IRN आणि QR कोड आहे त्या IRN आणि QR कोडच्या बेसिसवरती तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचं हे जे इनवॉइस आहे ते व्हॅलिड इनवॉइस आहे की नाही हे व्हेरीफाय करू शकता. सप्लायरने जर इनवॉइस दिलाय तर ते व्हॅलिड इनवॉइस आहे की नाही हे व्हेरीफाय करू शकता. सो फ्रॉड डिटेक्शन इज वन बिग ऍडव्हान्टेज फॉर ई इनवॉइसिंग. तिसरं आहे ट्रान्सपरन्सी. म्हणजे जे इनवॉइस दिले आहेत ह्याच्यामध्ये पूर्ण पारदर्शकता राहील. तुम्हाला समजेल की जे इनवॉइस आहे ते तुम्ही पोर्टलवरती जाऊन पण डाउनलोड करू शकाल. जे इनवॉइस तुमच्या वेंडरनी जर तुम्हाला इनवॉइस दिलं असेल ते इनवॉइस तुम्ही पोर्टलवरती जाऊन पण डाउनलोड करू शकाल अशी त्याची सिस्टम असणार आहे. ऑटोमेशन इन जीएसटी रिटर्न. आतापर्यंत त्यांची जेव्हा जीएसटीचं पूर्ण चालू झालं 2017 मध्ये तेव्हा अशी प्रोसेस होती की पहिला तुम्ही GSTR1 फाईल करणार, मग ते ऑटोमॅटिकली GSTR2A 2B बनणार. 2A मध्ये तुम्ही अपलोड करणार, जे लोकांनी त्यांचे परचेसेस नाही टाकले त्यांचे परचेस तुम्ही अपलोड करणार, मग ते 2B होणार, मग ते ऑटोमॅटिकली 3B येणार. असं पूर्ण मस्तपैकी स्टोरी सांगितलेली आपल्याला गव्हर्नमेंटनी 2017 मध्ये. तर ते काय झालं नाही. पण काय झालं, आता तुम्ही बघाल तर GSTR1 एकदा तुम्ही फाईल केला की तुमची सेल्सची जी इन्फॉर्मेशन आहे ती ऑटोमॅटिकली आजकाल 3B मध्ये यायला लागली आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही एकदा सेल्सचा इन्फॉर्मेशन GSTR1 मध्ये फाईल केलात की त्याचं जी डॉक्युमेंट्स आहेत, ज्याची जी इन्फॉर्मेशन आहे, त्याचा जो डेटा आहे तो ऑटोमॅटिकली 3B मध्ये पॉप्युलेट होतो सेल्सच्या साईडचा. तसंच तुमचा 2Bचा जो डेटा आहे तो ऑटोमॅटिकली तुमच्या GSTR 3B मध्ये इनपुटच्या टेबल 4 मध्ये येऊन बसतो. बरोबर. तर आता तुम्ही बघाल तर GSTR1 फाईल केलं तर 3B ऑटोमॅटिकली पॉप्युलेट व्हायला लागलाय. पण GSTR1 मध्ये तुम्हाला डेटा एंट्री करायला लागतंय. बरोबर. आता जेव्हा तुम्ही ई इनवॉइस क्रिएट कराल, तुम्ही अकाउंटिंग केलं, अकाउंटिंग बरोबर तुम्ही ई इनवॉइस जनरेट केला. जसा तुम्ही जीएसटी पोर्टल ई इनवॉइसच्या पोर्टलवरती ई इनवॉइस क्रिएट केला की ई इनवॉइसचं पोर्टल 24 तासात ते डेटा जीएसटी नेटवर्कला पाठवतो. म्हणजे ई इनवॉइस विल शेअर द डेटा विथ जीएसटी नेटवर्क. म्हणजे तुम्ही ई इनवॉइस क्रिएट केलं की सायमल्टेनियसली तुमचं GSTR1 पण क्रिएट होईल. परत एकदा GSTR1 मध्ये जाऊन डेटा एंट्री करायला लागणार नाही. जेव्हा तुम्ही ई इनवॉइस क्रिएट कराल तोच डेटा GSTR1 मध्ये ऑटोमॅटिकली पॉप्युलेट होईल. तुम्हाला GSTR1 मध्ये पण डेटा एंट्री करायला लागणार नाही. ठीक आहे.
मग होणार काय की तुम्ही ई इनवॉइस क्रिएट केला लाईव्ह, तसाच तुमचा GSTR1 लाईव्ह पॉप्युलेट होत राहील. GSTR1 मधनं ऑटोमॅटिकली ते समोरच्या 2A मध्ये पण रिफ्लेक्ट व्हायला लागेल आणि 2B मध्ये पण रिफ्लेक्ट व्हायला लागेल. तर ही पूर्ण चेंज जी आहे ना, ही आता ही आता ई इनवॉइस मधनं स्टार्ट होणार आहे. आणि ई इनवॉइसचा सोर्स काय, तुमचं अकाउंटिंग. म्हणजे जशी जशी अकाउंटिंग होईल तसं तसं अख्खं जीएसटीचं जे सायकल आहे ते पूर्ण होत जाईल. त्यामुळे आता रिकन्सिलिएशन साठी खूप कमी विंडो राहिली आहे. बहुतेक ट्रान्झॅक्शन जे आहेत ते आता ई इनवॉइसिंगच्या याच्यामध्ये आलेले आहेत. जीएसटी रिटर्न बरोबरच ई-वे बिल जनरेशन पण ऑटोमॅटिक होऊ शकतं. म्हणजे जेव्हा तुम्ही ई इनवॉइस वरती डेटा चढवता, तोच डेटा तुम्ही ई-वे बिलच्या पोर्टलवरती पण पुश करू शकता आणि एकाच फटक्यात दोन्ही ई इनवॉइस आणि ई-वे बिल जनरेट करू शकता. सो डेटा एंट्री जी आहे ते तुमची कमी होईल. आता ई इनवॉइसिंग कधीपासून सुरू झालंय? तर सगळ्यांना माहितीच आहे की ई इनवॉइसिंग 2010 पासून 2020 पासून आलंय. तर सर्वात पहिला ज्या लोकांचे 500 कोटीचं टर्नओव्हर होतं, त्या लोकांना 1 ऑक्टोबर 2020 पासून ई इनवॉइसिंग ऍप्लिकेबल होतं. त्यानंतर हळूहळू गव्हर्नमेंटनी ही जी टर्नओव्हरची लिमिट आहे ही कमी कमी करून बहुतेक लोकांना या ई इनवॉइसच्या मध्ये घेतलंय. म्हणजे बहुतेक लोकांना आता ई इनवॉइस ऍप्लिकेबल होणार आहे. पण ते डायरेक्टली चालू न करता हळूहळू त्या लोकांनी टर्नओव्हर कमी केला आणि आता अशी परिस्थिती आहे की 5 कोटीचे जे लोक आहेत त्यांना 1 ऑगस्ट 2023 पासून ई इनवॉइसिंग ऍप्लिकेबल होईल. तर पहिला 500 कोटी होतं ज्यांचं 1 ऑक्टोबर 20 होतं. मग 100 कोटीवरती आले ज्यांचं जानेवारी 2021 होतं. मग 50 कोटीवरती आले ज्यांचं एप्रिल 21 होतं. 20 कोटी एप्रिल 22, 10 कोटी ऑक्टोबर 22 हे वर्षाच्या मधूनच सुरुवात केली आहे. आणि शेवटला आता 5 कोटीवरती आले ज्यांचं आहे 1 ऑगस्ट 2023. हे जे 5 कोटी आहेत हे काय आहे, हे आहे तुमचं ऍग्रीगेट टर्नओव्हर. ठीक आहे. तर हे ऍग्रीगेट टर्नओव्हर हे एक डेफिनेशन बघायला लागेल. आणि दुसरं 5 कोटी नक्की कसले, ऍग्रीगेट टर्नओव्हरचे पण टर्नओव्हर कुठल्या वर्षाचं. तर असं लिहिलंय की हे हे नीट लक्षात द्या की तुमचं जर ऍग्रीगेट टर्नओव्हर 2017-18 पासून आतापर्यंत कुठल्याही वर्षात 5 कोटीहून क्रॉस झालं असेल, मी रिपीट करतो, तुमचा ऍग्रीगेट टर्नओव्हर 2017-18 पासून आतापर्यंत कुठल्याही एका फायनान्शियल इयर मध्ये जर 5 कोटीहून जास्त क्रॉस झालं असेल तर तुम्हाला 1 ऑगस्ट 2023 पासून ई इनवॉइसिंग ऍप्लिकेबल होईल. बहुतेक ठिकाणी काय होतं इन्कम टॅक्स वगैरे मध्ये की गेल्या वर्षीचं टर्नओव्हर बघितलं जातं, पण ह्याच्यात असं नाहीये. ह्याच्यात 2017 पासूनचं टर्नओव्हर बघितलं जाईल. 2017 मध्ये होतं का, नाही. 18 मध्ये होतं का, नाही. 2019 मध्ये होतं का, हो. मग 20 मध्ये परत कमी झालं तरी पण 19 मध्ये तुम्ही क्रॉस केलेलं ना, मग 1 ऑगस्ट 2023 पासून तुम्हाला ई इनवॉइसिंग ऍप्लिकेबल होईल. ज्या दिवशी तुमचं टर्नओव्हर क्रॉस झालं, ज्या वर्षी तुमचं टर्नओव्हर क्रॉस झालंय 2017-18 पासून, तरी पुढच्या वर्षी जरी कमी झालं असेल तरी पण आता तुम्हाला ते ऍप्लिकेबल होईल. आता ह्याच्यात ऍग्रीगेट टर्नओव्हर एक गोष्ट अशी म्हटली मी. दुसरं आहे तुमचं इयर कुठल्या वर्षी क्रॉस झालंय. ठीक आहे. तर इयर मी म्हटलं 2017-18 पासून कुठल्याही वर्ष क्रॉस करू शकतो. आता एक्झाम्पल अजून एक देतो मी की सपोज जर मिडल ऑफ द इयर म्हणजे आता आपण बसलो आहोत जुलै महिन्यात, तर माझ्या क्वार्टर 1चं जर सपोज आतापर्यंत 2017 पासूनचं माझं कधीही 5 कोटी क्रॉस नाही झालेलं. एक्झाम्पल देतो मी की 2017 पासून ते आजपर्यंत कुठल्याही एका वर्षात माझं 5 कोटी क्रॉस नव्हतं झालं. पण नेमकं या वर्षात 2023-24 मध्ये पहिल्या क्वार्टर मध्येच माझं 5 कोटी क्रॉस झालंय. तर मला 1 ऑगस्टला ऍप्लिकेबल होईल का, हा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही याचं चॅट मध्ये उत्तर देऊ शकता, येस ऑर नो. मी क्वेश्चन परत रिपीट करतो. सपोज माझं कुठल्याही वर्षी माझं टर्नओव्हर क्रॉस नव्हतं झालं 5 कोटी पासून, पण आता 2023च्या क्वार्टर 1 मध्ये 5 क्रॉस झालंय, तर 1 ऑगस्ट पासून ऍप्लिकेबल होईल का. Q&A सेक्शन मध्ये तुम्ही आन्सर करू शकता. तर असं आहे की सपोज जर तुमचं आतापर्यंत कधीही क्रॉस नव्हतं झालं
पण जर आता Q1 मध्ये क्रॉस झालंय ना, तर तुम्हाला पुढच्या वर्षी ऍप्लिकेबल होईल. या वर्षी ऍप्लिकेबल नाही होणार. तुमच्या फायनान्शियल इयर कुठल्याही फायनान्शियल इयर मध्ये क्रॉस नव्हतं झालं, आता 23-24 मध्ये क्रॉस झालाय ना, मग तुम्हाला 1 एप्रिल 24 पासून ऍप्लिकेबल होईल. त्याच्यात मी म्हटलं ऍग्रीगेट टर्नओव्हर. तर ऍग्रीगेट टर्नओव्हर काय असते ते बघूया. ऍग्रीगेट टर्नओव्हर हे खूप ठिकाणी वापरलं गेले जीएसटी मध्ये. तीच डेफिनेशन आहे. ऍग्रीगेट टर्नओव्हर मध्ये सगळ्यात पहिला येतं टॅक्सेबल सेल्स, जे तुम्ही तुमच्या रेग्युलर टॅक्सेबल गुड्स विकता, टॅक्सेबल सर्व्हिस विकता, तो सेल्स प्लस एक्झॅम्प्ट सेल्स प्लस एक्सपोर्ट सेल्स प्लस इंटरस्टेट सप्लाय टू सेम पॅन. म्हणजे तुमचंच रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये पण आहे, गुजरातमध्ये पण आहे, कर्नाटकामध्ये पण आहे, आणि तुम्ही महाराष्ट्रावरनं कर्नाटकाला सेल्स इनवॉइस रेज केलंय, तर तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये भले ते सेल्स नसेल, इंटर ब्रांच ट्रान्सफर असेल, पण जीएसटी पर्पज साठी ते सेल्स मोजलं जाईल. तर ऍग्रीगेट टर्नओव्हर मध्ये ह्या चारही गोष्टी येतील: टॅक्सेबल सेल्स, एक्झेम्प्ट सेल्स, एक्सपोर्ट सेल्स अँड इंटरस्टेट सप्लाय टू सेम पॅन नंबर. म्हणजे स्वतःवरती जर दुसऱ्या जीएसटी नंबरवरती जर इनवॉइस रेज केला असेल तर तो ऍग्रीगेट टर्नओव्हर मध्ये काउंट केला जातो. आणि जसं मगाशी म्हटलं, हे ऍग्रीगेट टर्नओव्हर कधीचं बघायचंय? कुठल्याही एका वर्षी 17-18 पासून ते आतापर्यंत कुठल्याही वर्षी जर क्रॉस केला असेल तर तुम्हाला ऑगस्ट पासून तुमचं ई इनवॉइसिंग ऍप्लिकेबल होईल. ई इनवॉइसिंगच्या अगोदर कसं होतं? तुमचा सेलर होता आणि तुमचा एक बायर होता. तुम्ही तुमच्या सेलर जो होता तो त्यांच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअर मधनं सेल्स ट्रान्झॅक्शन करायचा, सेल्स इनवॉइस रेज करायचा, आणि ते टॅक्स इनवॉइस तो तुमच्या बायरला द्यायचा. ट्रान्झॅक्शन इथे कम्प्लीट व्हायचं, मग डिलिव्हरी, रिसिव्हेबल ते सगळं पुढे व्हायचं. पण सेलचं ट्रान्झॅक्शन इथे कम्प्लीट व्हायचं. सेलर टॅक्स इनवॉइस बायरला दिलं की हे ट्रान्झॅक्शन इकडे संपलं. आता ई इनवॉइस आल्यानंतर होणार काय आहे की हा जो सेलर आणि बायर आहे, जे टॅक्स इनवॉइस डायरेक्टली एकमेकांना देत होते, त्याच्या ऐवजी मधोमध आता एक IRP म्हणून बसणार आहे. IRP म्हणजे जे अगोदर आपण पोर्टल्स बघितली ते आहेत, गव्हर्नमेंटचं रजिस्टर्ड पोर्टल. हे जो सेलर आहे तो इनवॉइस डायरेक्टली बायरला द्यायच्या ऐवजी पहिला तो टॅक्स इनवॉइस IRP वरती चढवेल. IRP ते व्हॅलिडेट करून तो त्या सेलरला त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट एक IRN नंबर जनरेट करून देईल, इनवॉइस रेफरन्स नंबर, आणि त्याचा एक QR कोड जनरेट करून देईल. सेलरला आता हे जे नवीन IRN आणि QR कोड आलाय तो इनवॉइस प्लस त्याचा जो टॅक्स इनवॉइस आहे हे एकत्र करून बायरला द्यायला लागेल. तर अगोदर सेलर फक्त टॅक्स इनवॉइस देत होता, आता सेलरला टॅक्स इनवॉइस प्लस ई इनवॉइस दोन्ही द्यायला लागेल. ठीक आहे. आता ई इनवॉइस हे एक वेगळं डॉक्युमेंट आहे का? तर ह्याचं उत्तर असं आहे की ई इनवॉइसच्या पोर्टलवरनं तुम्ही ई इनवॉइसचं डॉक्युमेंट पण डाउनलोड करू शकता, किंवा तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये असं कॉन्फिगर करू शकता की ती जे काही इन्फॉर्मेशन आहे जे ई इनवॉइस मध्ये येते ते तुमच्या इनवॉइसच्या पेज लेआउट मध्येच आली तरी तो एकच डॉक्युमेंट तुम्ही त्यांना सेलरला दिलं तरी चालेल. So seller can give the same document to the buyer by adding details of the e-invoice in the tax invoice. तर आता एक IRP मध्ये बसलाय. आता कुठले असे ट्रान्झॅक्शन आहेत ज्याच्यावरती ई इनवॉइसिंग ऍप्लिकेबल आहे? सगळ्याच ट्रान्झॅक्शन मध्ये ई इनवॉइसिंग ऍप्लिकेबल नाही आहे. ठीक आहे. बहुतेक ट्रान्झॅक्शन वरती ई इनवॉइसिंग ऍप्लिकेबल आहे. तर सर्वात पहिला B2B ट्रान्झॅक्शन, जे तुम्ही सेल करताय आणि तुमचा कस्टमर रजिस्टर्ड असेल त्या ट्रान्झॅक्शनला 100% ई इनवॉइसिंग ऍप्लिकेबल आहे. एक्सपोर्ट ट्रान्झॅक्शन, भले समोरचा बाहेरची पार्टी आहे, तो रजिस्टर्ड नाही आहे, पण तुम्हाला ई इनवॉइसिंग करायला लागेल. आणि तिसरा आहे SEZ सेल्स. इफ यू आर सेलिंग टू SEZ तर त्या ट्रान्झॅक्शनला पण ई इनवॉइसिंग करायला लागेल. सो B2B, एक्सपोर्ट आणि SEZ. मग असे कुठले ट्रान्झॅक्शन आहेत त्याच्यावरती ऍप्लिकेबल नाही आहेत? तर B2C ट्रान्झॅक्शन, यांना इनवॉइसिंगची गरज नाही. जॉब वर्क साठी जेव्हा पण तुमचा माल बाहेर जातोय ते जे डॉक्युमेंट तुम्ही जनरेट करताय त्याच्यासाठी इनवॉइसिंगची गरज नाही. आणि डिलिव्हरी चलानवरती जर तुम्ही कुठलं गुड्स बाहेर काढले असेल तर त्या ट्रान्झॅक्शन मध्ये पण इनवॉइसिंग करायची गरज नाही. सो इनवॉइसिंग फक्त B2B सेल्स, एक्सपोर्ट सेल्स आणि SEZ सेल्स ऍप्लिकेबल आहे. B2C सेल्स, जॉब वर्क आणि डिलिव्हरी चलान ह्या 3 ट्रान्झॅक्शन वरती इनवॉइसिंग नाही केलं तरी चालेल. तर माझी जी ऑर्गनायझेशन आहे या ऑर्गनायझेशनला जर टर्नओव्हर क्रॉस झालं तर मला ई इनवॉइसिंग ऍप्लिकेबल होतं. तर पहिला मला हे आयडेंटिफाय करायचं आहे की माझे जे ऑर्गनायझेशन आहे त्याला ई इनवॉइसिंग ऍप्लिकेबल आहे की नाही. हे कसं समजेल?
मला बघायला लागेल माझं टर्नओव्हरचं लिमिट. जर टर्नओव्हर क्रॉस झालाय तर इनव्हॉइसिंग ऍप्लिकेबल आहे, जर नसेल झाला तर नाही ऍप्लिकेबल आहे. जर ऍप्लिकेबल असेल तर मग मला बघायला लागेल की जे माझे कुठले कुठले ट्रान्झॅक्शन ज्याच्यावरती इनव्हॉइसिंग करायचं आहे. तर इनव्हॉइस झालं, क्रेडिट नोट झालं, डेबिट नोट झालं, जे तुम्ही B2B ला रेस करता, एक्सपोर्ट किंवा SEZ ला रेस करता. पण अशा काही ऑर्गनायझेशन आहेत, अशा काही एंटिटीज आहेत ज्यांचं भले टर्नओव्हर क्रॉस होऊन दे तरी पण त्यांना ई इनव्हॉइसिंग ऍप्लिकेबल नसणार आहे. ठीक आहे. सो ऑल्दो टर्नओव्हर इज क्रॉसिंग द लिमिट, पण त्यांना ई इनव्हॉइसिंग करायची गरज नाही. तर असे कोण आहेत? इन्शुरर और बँकिंग कंपनी और फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग NBFC. या लोकांचं टर्नओव्हर काही असून दे त्यांना ई इनव्हॉइस करायची गरज नाही. गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी, registered person supplying passenger transport services, registered person supplying services by way of admission to exhibitions of cinematographic films in multiplex services, SEZ unit. तो SEZ सेल्स होता जो अगोदर बघितला तो, हे SEZ युनिट आहे. जर तुम्ही SEZ च्या युनिट मध्ये असाल तर तुम्हाला इनव्हॉइसिंग ऍप्लिकेबल नाही. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट या लोकांना इनव्हॉइसिंग ऍप्लिकेबल नाही. आणि शेवटचा आहे OIDAR सर्व्हिसेस, जे ऑनलाईन वाले आहेत नेटफ्लिक्स सारखे, त्या लोकांना इनव्हॉइसिंग ऍप्लिकेबल नाही. इवन दो द टर्नओव्हर इज मोर दॅन द लिमिट, तरी पण इनव्हॉइसिंग करायची गरज नाही. तर हे असे एंटिटीज आहेत ज्यांचं टर्नओव्हर काही असून दे पण तरी पण त्यांना इनव्हॉइसिंग करायची गरज नाही. आता ई इनव्हॉइस जनरेट करायचं हे नक्की झालं आपलं, की माझं टर्नओव्हर क्रॉस होत आहे, मला 1 ऑगस्ट पासून इनव्हॉइस जनरेट करायचं आहे. पण आता जर मला 1 ऑगस्ट पासून इनव्हॉइस जनरेट करायचं आहे तर मला कधी इनव्हॉइस जनरेट केलं पाहिजे? जसं ई-वे बिलची एक टाइम लिमिट आहे की अमुक दिवसांमध्येच ई-वे बिल जनरेट केलं पाहिजे, तसं ई-वे बिल ई इनव्हॉइस साठी काय आहे? तर सध्या असं आहे की हे मे महिन्यात येणार होतं की ज्यांचं टर्नओव्हर 100 कोटीपेक्षा जास्त आहे त्या लोकांना 7 दिवसाच्या आत ई इनव्हॉइस जनरेट करायचं होतं. मे मध्ये ही नोटिफिकेशन आलेली, त्याला 3 महिन्यांनी पुढे ढकललं. 3 महिने म्हणजे आता हे ऑगस्ट आलं. तर ऑगस्ट महिन्यापासून 1 ऑगस्ट पासून ज्यांचं टर्नओव्हर 100 कोटीपेक्षा जास्त आहे त्या लोकांना 7 दिवसाच्या आत ई इनव्हॉइस क्रिएट करायची गरज असणार आहे. बाकीच्या लोकांना काही स्पेसिफाईड टाइम लिमिट नाही. म्हणजे जर तुमचे 5 कोटीच्या वरती असेल पण 100 कोटीच्या आतमध्ये असेल तर तुम्ही ई इनव्हॉइस कधी क्रिएट करायचं, तर अशी काही टाइम लिमिट दिली नाहीये. पण इट इज रेकमेंडेड की तुम्ही लवकरात लवकर करा, म्हणजे तुमचं रिकन्सिलेशन पण टाइम टू टाइम होत राहील. ई इनव्हॉइस बनवलं की मग काय कॅन्सल करता येईल का? सो येस, यू कॅन कॅन्सल द ई इनव्हॉइस. त्याचे 2 टाइम लिमिट बघायला लागेल की तुम्ही जर ई इनव्हॉइस क्रिएट केल्यापासून 24 तासाच्या आत जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर तुम्ही जी IRP पोर्टल आहे त्याच्यावरती जाऊन कॅन्सल करू शकता. इनव्हॉइस रजिस्ट्रेशन पोर्टल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही कॅन्सल करू शकता. 24 तासानंतर जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर होतं काय की 24 तासामध्ये एव्हरी 24 आवर्स IRP जे आहे तो डेटा GST नेटवर्कला पुश करतो इनव्हॉइस. त्यामुळे तुमचा जो डेटा आहे तो आता GST1 मध्ये पॉप्युलेट झालाय. तर 24 तासानंतर जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर तुम्हाला IRP मध्ये पण कॅन्सल करायला लागेल, प्लस तुम्हाला GSTR1 मध्ये जाऊन पण तो कॅन्सल करायला लागेल. तुमच्या GST पोर्टल मध्ये जाऊन GSTR1 मध्ये जाऊन तो डिलीट करायला लागेल. म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्हाला कॅन्सल करायला लागेल, कारण तो डेटा पुश झालाय. 24 तासाच्या आत केला तर फक्त IRP मध्ये केलं तर चालेल, कारण तो अजूनही GST पोर्टलवरती गेलेला नाहीये डेटा. जर ई इनव्हॉइस नाही क्रिएट केलं तर त्याची पेनल्टी काय आहे? तर तुमची पेनल्टी अशी आहे की 100% ऑफ टॅक्स अमाउंट, जे काय तुमचा इनव्हॉइस वरचा टॅक्स अमाउंट आहे ती, ऑर 10,000 विच एव्हर इज हायर. दोघांपैकी जी जास्त व्हॅल्यू आहे दॅट विल बी द पेनल्टी फॉर नॉट क्रिएटिंग ई इनव्हॉइस. हा एक केस स्टडी घेऊया आपण. सर्वात पहिली केस स्टडी आहे तुमची ज्यांचं लिमिट 20 कोटीच्या क्रॉस होते. तर पहिला मी तुम्हाला हे दाखवतो. 20 कोटीवाल्यांचं होतं 1 एप्रिल 22. ठीक आहे. तर त्याप्रमाणे बघा की 1 एप्रिल 22 पासून 20 कोटीवाल्यांचं टर्नओव्हर क्रॉस होणार होतं. तर 1 एप्रिल 22 म्हणजे हे 17 1 एप्रिलला जेव्हा मी उभा असेल तेव्हा मला मागे बघायचं आहे 2017 पासून माझं टर्नओव्हर कधी तरी क्रॉस झालेलं का 20 कोटी. तर माझं 19-20 लाख टर्नओव्हर क्रॉस झालेलं 20 कोटी. म्हणजे माझं 1 एप्रिल 2020 पासून 22 पासून 1 एप्रिल 2022 पासून इनव्हॉइस ऍप्लिकेबल आहे. तर केस 1 मध्ये 20 crores लिमिट क्रॉस होते 19-20 मध्ये, म्हणून त्या एंटिटीला 1 एप्रिल 2022 पासून ई इनव्हॉइस ऍप्लिकेबल होईल. केस 2 मध्ये
2017 पासून माझं ऑर्गनायझेशन नाहीये, मिडल ऑफ द इयर माझी ऑर्गनायझेशन सुरू झाली आहे. दॅट डझंट मेक एनी डिफरन्स. भले तुमची ऑर्गनायझेशन मधूनच सुरू झाली असेल तरी पण तुम्हाला हे चेक करायचं आहे की कुठल्याही एका वर्षी तुमचं 5 कोटी क्रॉस होत आहे का. तर आपलं बघाल तर 2020-21 मध्ये 21-22 मध्ये 6.5 कोटी क्रॉस झाले, म्हणजे 5 crores क्रॉस झाले 21-22 मध्ये. सो 1 ऑगस्ट 23 पासून तुम्हाला आता याचं ई इनवॉइस क्रिएट करायला लागेल. आता केस 3 मध्ये बघाल तर कुठल्याही एका वर्षी माझं क्रॉस नाही झाले, आणि मगाशी मी एक्झाम्पल दिलं तसं Q1 मध्ये नेमकं क्रॉस झालंय. जर Q1 मध्ये क्रॉस झाला असेल तर तुम्हाला आता नाही, पुढच्या वर्षी 1 एप्रिल पासून तुम्हाला ऍप्लिकेबल होईल. हे लिमिट मी परत एकदा इकडे आणलेले. सो दिस इज दी आन्सर की पहिला केस मध्ये बिकॉज माझं 19-20 मध्ये 20 कोटी क्रॉस होतोय, म्हणून मला 1 एप्रिल 22 पासून जी केस 1 एंटिटी आहे त्याला ई इनवॉइसिंग मॅन्डेटरी होईल. केस 2 मध्ये ऑलरेडी माझं 5 कोटी 21-22 मध्ये क्रॉस झालेलं, म्हणून 1 ऑगस्ट पासून ऍप्लिकेबल आहे, कारण एक पुढलं फायनान्शियल इयर क्रॉस झालेला. आणि तिसऱ्या केसमध्ये एकही फायनान्शियल इयर मध्ये माझं 5 कोटी क्रॉस नव्हतं झालं, पण आता क्रॉस होत आहे, त्यामुळे 1 एप्रिल 24 पासून पुढच्या वर्षीपासून मला ई इनवॉइसिंग ऍप्लिकेबल होईल. आता एकदा जर मला समजलं की इनवॉइसिंग ऍप्लिकेबल आहे, तर त्याचं रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे, कुठे जाऊन रजिस्टर करायचं. तर ई इनवॉइस 1, 2, 3, 4 ती वेबसाईट आपण बघितली, त्याच्यापैकी फक्त ई इनवॉइस अशी ही जी सेंटरमध्ये लिहिली आहे ही वेबसाईट आहे, ज्याच्यावरती तुम्ही जाऊन चेक करू शकता. इथे खालती बघा चेक एनेबलमेंट स्टेटस ऍड केलंय. इथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की गव्हर्नमेंटने तुम्हाला एनेबल केलंय की नाही, कारण ज्या लोकांचं 5 कोटी क्रॉस झालंय त्या लोकांना गव्हर्नमेंट स्वतःहून एनेबल करते ई इनवॉइस साठी. So you can check whether you are enabled or not. If you are enabled, जर enabled असेल तर तुम्ही डायरेक्टली पुढचे स्टेप बघू. जर enabled नसेल तर काय करायचं, त्याच्या बाजूला दिलंय enable me for e-invoice. हे enable me क्लिक करून तुम्हाला enable करून घ्यायला लागेल. enable me वरती क्लिक केलं की जीएसटी पोर्टलवर घेऊन जाईल आणि तुम्हाला ई-इनवॉइस साठी एनेबल करेल. आता एकदा तुम्ही एनेबल झालात की मग या ज्या आपल्या 6 वेबसाईट होत्या, IRPs आहेत, त्याच्यावरती कुठल्याही एका IRP वरती जाऊन तुम्हाला रजिस्टर व्हायचंय फॉर ई इनवॉइस. मी ही एक वेबसाईट घेतली इनवॉइस 1 ची. इथे मधोमध रजिस्ट्रेशनचं आहे आणि एकदा रजिस्टर झाल्यावरती लॉग इन करायचं आहे. तर एकदा रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. सो फर्स्ट यू हॅव टू रजिस्टर ऑन दी पोर्टल. वन्स यू रजिस्टर ऑन दी पोर्टल देन यू कॅन लॉग इन अँड क्रिएट युअर ई इनवॉइसेस. आता हे जर ई इनवॉइस तुम्ही जर स्वतःहून जाऊन करायचं बघाल ना, तर खूप झंझट आहे, जेसॉन फाईल वगैरे जनरेट करायला लागेल. सो इट इज बेस्ट की तुमचं जे सॉफ्टवेअर आहे दॅट शुड सपोर्ट sending this data to e-invoicing IRP so that IRN can be generated. So let's see की Zoho Books जे आहे हे जे पूर्ण ई इनवॉइस बनवण्याची क्रिया आहे त्याच्यामध्ये कसं हेल्प करू शकतो. सो शारन, ओव्हर टू यू. Zoho Books बद्दल सांगशील आम्हाला की कसं ई इनवॉइस जनरेट करायचं. धन्यवाद मिस्टर प्रथमेश. ई इनवॉइसिंग बद्दल जो भारतीय बिझनेसवर ई इनवॉइसिंगचा कसा परिणाम आहे याबद्दल डिटेल्स दिल्याबद्दल धन्यवाद. आता आपण झोहो हे काय आहे हे बघणार आहे आणि झोहो मध्ये ई इनवॉइसिंग कसं तयार करू शकतो हे बघणार आहोत. सगळ्यात पहिले झोहो एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. इथे आपण कम्प्लीट अकाउंटिंग बघू शकतो, इनवॉइस क्रिएट करू शकतो, बिल्स क्रिएट करू शकतो आणि बँकिंग रिकन्सिलिएशन हे सगळं आपण आणि जीएसटी सुद्धा आपण झोहो बुक्स मधनही आपण पुश करू शकतो. त्यानंतर आता आपण बघणार आहोत झोहो बुक्स आणि ई इनवॉइसिंग हे कसं कनेक्ट करू शकतो. झोहो बुक्स झोहो हे ऑलरेडी जीएसटी सुविधा प्रोव्हाइड मध्ये रजिस्टर्ड आहे आणि आपण एका बटनाच्या क्लिकवर IRP वर पुश करू शकतो. झोहो आणि ई इनवॉइसिंग पोर्टल हे एका बटनाची इझिली झोहो बुक्स मध्ये इझिली झोहो बुक्स मध्ये कनेक्ट करू शकतो. आता आपण बघणार आहोत झोहो बुक्स मध्ये इनवॉइस कसं कनेक्ट करू शकतो आणि ते क्रिएट केल्यानंतर IRP पोर्टलवर कसं पुश करू शकतो आणि त्यानंतर कसं ई इनवॉइसिंग पोर्टलवर मधनं IRP कसं IRN इनवॉइस रजिस्ट्रेशन नंबर हे कसं जनरेट होईल आणि ते झोहो बुक्सच्या इनवॉइस मध्ये कसं ऍड करू शकतो. सगळ्यात पहिलं प्रोसेस म्हणजे ई इनवॉइसिंग रजिस्ट्रेशन. आता मी आपला स्क्रीन शेअर करणार आहे. सगळ्यात पहिला प्रोसेस आहे ई इनवॉइसिंग रजिस्ट्रेशन पोर्टलवर लॉग इन करणं. जसं आपल्याला सरनी सांगितलं आहे, प्रथमेशनी सांगितलं आहे की ई इनवॉइसिंग पोर्टलला लॉग इन करायसाठी आपल्याला काही वेबसाईट आहे. आपण एक पहिला वेबसाईट घेऊया. हे आहे रजिस्ट्रेशन पोर्टल.
त्यावर क्लिक केल्यावर तुमचं ई इन्व्हॉइसिंग रजिस्ट्रेशन पोर्टलवर लॉग इन करा आणि सगळ्यात पहिले तुम्ही रजिस्ट्रेशन हे ऑप्शनवर क्लिक करा. रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यावर तुम्हाला जी-एस-टी-एन नंबर टाकावा लागेल. जी-एस-टी-एन नंबर टाकण्यावर कॅप्शन हे ऑप्शन टाकावं लागेल आणि त्यानंतर गो बटनावर क्लिक करा. गो बटनावर क्लिक केल्यावर तुमचा जी-एस-टी-एन नंबर त्यामध्ये तुम्ही काय डिटेल्स टाकलाय जसं की ॲप्लिकेशन नेम, ट्रेड नेम, ॲड्रेस हे सगळे डिटेल्स ऑटो पॉप्युलेट होईल. ही ऑटो पॉप्युलेट झाल्यावर तुम्ही आय वॉन्ट टू एनेबल माय जी-एस-टी फॉर ई-इन्व्हॉइसिंग हे क्लिक करा आणि सेंड ओ-टी-पीवर क्लिक करा. सेंड ओ-टी-पीवर क्लिक केल्यावर तुमच्या जी-एस-टी नंबर मध्ये जे मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे त्यावर एस-एम-एस द्वारा एक ओ-टी-पी सेंड होईल. ते ओ-टी-पी तुम्ही इथं ॲड करा आणि व्हेरिफाय ओ-टी-पीवर क्लिक करा. व्हेरिफाय ओ-टी-पीवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक युजर नेम आणि पासवर्ड हे ऑप्शन ॲड करायला भेटेल. तुम्ही युजर नेम तुमचं 6 ते 15 कॅरेक्टरचं असलं पाहिजे. त्यानंतर एक युनिक पासवर्ड ॲड करा. पासवर्ड पुन्हा टाका आणि सेव्ह करा. हे झालं आपलं पहिला प्रोसेस कंप्लीट. म्हणजे IRP इन्व्हॉइस रजिस्ट्रेशन पोर्टल ह्यावर रजिस्ट्रेशन कंप्लीट झालंय. आणि जर तुम्ही झोहो बुक्स यूज करत आहात आणि त्यामध्ये तुम्ही ई-वे बिल्स ते सुद्धा जनरेट करत आहात, तर तुमच्याकडे ऑलरेडी एक API युजर आयडी आणि पासवर्ड असेल. ते युजर आयडी पासवर्ड सुद्धा तुम्ही यूज करून ई-इन्व्हॉइसिंग कनेक्ट करू शकतो. जर नाही आहे, तर तुम्हाला पुढचं प्रोसेस हे कंप्लीट करणं मॅन्डेटरी आहे. पुढचं प्रोसेस म्हणजे नेक्स्ट स्टेप 2 ते आहे IRP पोर्टलवर आणि झोहो बुक्सला कसं कनेक्ट करू शकतो. कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला पुन्हा IRP पोर्टलवर लॉग इन करायला लागेल. लॉग इन केल्यावर तुम्हाला आता जे युजर आयडी आणि पासवर्ड तुम्ही क्रिएट केला आहे ते इथं लॉग इन हे ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला इथं टाकावं लागेल. API ते युजर आयडी आणि पासवर्ड ॲड करा. ॲड केल्यावर तुम्हाला लेफ्ट साइडवर तुम्हाला API रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. API रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला युजर क्रेडेन्शियल्स हे ऑप्शन दिसेल. त्यानंतर तुम्हाला हे ब्लॅक ड्रॉपडाऊन दिसेल. त्यावर क्लिक करा आणि क्रिएट API युजर आयडी हे ऑप्शन दिसेल. ह्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर SMS द्वारा एक नवीन OTP जनरेट होईल. ते OTP तुम्हाला इथं टाकावं लागेल आणि पुन्हा व्हेरिफाय OTP हे ऑप्शनवर क्लिक करा. व्हेरिफाय OTPवर क्लिक केल्यानंतर एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होईल. हे डायलॉग वर डू यू विश टू रजिस्टर GSTN फॉर API इंटरफेस हे ऑप्शनवर तुम्हाला थ्रू GSP हे ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल आणि त्यानंतर झोहो कॉर्पोरेशन हे ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. झोहो कॉर्पोरेशन सिलेक्ट केल्यावर पुन्हा इथं तुम्हाला एक नवीन API युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करण्याचा ऑप्शन दिसेल. इथं तुम्हाला एक नवीन API युजर आयडी पासवर्ड एक युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करावं लागेल. हे युजर आयडी आणि पासवर्ड आपल्याला लागेल पुन्हा झोहो बुक्स आणि ई-इन्व्हॉइसिंग पोर्टल कनेक्ट करण्यासाठी. म्हणून तुम्ही हे क्रिएट केल्यावर सेव्ह करून घ्या. सेव्ह केल्यावर सबमिट हे ऑप्शनवर क्लिक करा. हे झालं आपला दुसरा प्रोसेस कंप्लीट. आता आपण झोहो बुक्स मध्ये ई-इन्व्हॉइसिंग इन्व्हॉइस कसं क्रिएट करू शकतो आणि त्यानंतर ई-इन्व्हॉइसिंग हे QR कोड आणि ई-इन्व्हॉइसिंग नंबर हे कसं ऍड करू शकतो हे बघणार आहोत. सगळ्यात पहिला प्रोसेस आहे झोहो बुक्स मध्ये लॉग इन करा. लॉग इन केल्यावर तुम्हाला हे डॅशबोर्ड असं दिसेल. त्यामध्ये तुम्हाला टॉप राईट मध्ये इथे एक सेटिंग्स हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुम्हाला दुसरं ऑप्शन दिसेल प्रेफरन्सेस. ह्यावर क्लिक करा. प्रेफरन्सेसवर क्लिक केल्यावर तुम्हाला ई-इन्व्हॉइसिंग हे ऑप्शन दिसेल. ई-इन्व्हॉइसिंगवर क्लिक केल्यावर इथं जर तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये ब्रांचेस हे एनेबल असेल तर तुमच्या स्क्रीन असं दिसेल. जर ब्रांचेस एनेबल नाही आहे तर डायरेक्टली तुम्हाला इथं कनेक्ट नाव हे ऑप्शन येईल
आता तुम्ही कनेक्ट नाव हे ऑप्शनवर क्लिक केल्यावर जे OTP तुम्ही जे API युजर आयडी आणि पासवर्ड तुम्ही क्रिएट केला आहे ते इथं ऍड करा. API_ आणि मग जे युजर आयडी आणि पासवर्ड तुम्ही ऍड केला आहे, क्रिएट केला आहे, ते इथं ऍड करा, सेव्ह आणि व्हॅलिडेट करा. जर तुम्ही करेक्ट युजर आयडी आणि पासवर्ड टाकला आहे तर इथं कनेक्टेड नाव हे ऑप्शन येईल, नाहीतर नॉट कनेक्टेड हे ऑप्शन येईल. हे झालं दुसरं प्रोसेस. आणि हे तुम्हाला जर तुम्ही इथं हे ऑप्शन असेल एनेबल OTP तर डिसेबल्ड आहे, राईट. फर्स्ट ऑप्शन तुम्हाला इथं एनेबल हे असं दिसेल. फर्स्ट तुम्ही ते एनेबल केल्यावर ही तुम्हाला हे ऑप्शन दिसेल. एनेबल केल्यावर तुम्हाला फर्स्ट रेव्हेन्यू काय आहे ते सगळं सिलेक्ट करून ज्या डेट वर पासून ऑटोमॅटिक तुमचं डेट पॉप्युलेट होईल, मग एनेबल करा. एनेबल केल्यावर हे झालं आपलं झोहो बुक्स आणि IRP पोर्टल हे कनेक्ट झालं. आता पुढे आपण बघणार आहोत झोहो बुक्स मध्ये तुमच्या इनवॉइस टेम्पलेट जे तुम्ही यूज करत आहात त्यावर काय चेंजेस करावा लागेल तुम्ही इनवॉइसिंग पोर्टल चे कनेक्ट करण्यानंतर. कारण तुमच्या इनवॉइस मध्येही तुम्ही तुमचा इनवॉइसिंग पोर्टल इनवॉइसिंग नंबर, QR कोड, एक्नॉलेजमेंट डेट आणि एक्नॉलेजमेंट नंबर हे सगळे तुम्ही इनवॉइसिंग पोर्टल मधनं हे टॅक्स इनवॉइस मध्ये हे ऍड करून तुमच्या कस्टमरला डायरेक्टली पाठवू शकता. ते करायला तुम्हाला काय चेंजेस करावं लागेल हे आपण बघणार आहोत. पुन्हा तुम्हाला सेटिंग्स हे ऑप्शन क्लिक करावं लागेल. सेटिंग्सवर क्लिक केल्यावर पुन्हा टेम्पलेट्स हे ऑप्शनवर क्लिक करा. टेम्पलेट्सवर क्लिक केल्यावर जे इनवॉइस तुम्ही यूज करत आहात त्यावर एक स्टार असं असेल. तुमचं कर्सर त्यावर घेऊन जा आणि एडिट हे ऑप्शनवर क्लिक करा. एडिट केल्यावर इथं एक्स्ट्रीम लेफ्ट मध्ये तुम्हाला खाली फुटर हे ऑप्शन दिसेल. फुटरवर क्लिक करा आणि खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला हे 4 ऑप्शन दिसेल. QR कोड, IRN नंबर, एक्नॉलेजमेंट नंबर, एक्नॉलेजमेंट डेट. हे चौघी ऑप्शन तुम्ही क्लिक एनेबल करा. हे असं असेल. तुम्हाला एनेबल करून पहिला प्रिव्ह्यू करा. प्रिव्ह्यू केल्यावर तुम्हाला असं दिसेल हे. त्यानंतर सेव्ह करा. हे आपला चेंजेस कंप्लीट झालं. आता आपण झोहो बुक्स मध्ये कसं इनवॉइस तयार करून एका बटनाच्या क्लिकवर IRP पोर्टल ह्यावर कसं सेंड करू शकतो हे बघणार आहोत. सगळ्यात पहिलं तुम्ही तुमचा कस्टमर ऍड करणार आहात. कस्टमर ऍड केल्यावर इनवॉइस सेल्स मध्ये इनवॉइस हे ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर न्यू हे ऑप्शनवर क्लिक करा आणि कस्टमर नेम जर तुम्ही ऑलरेडी कस्टमर ऍड केला आहे तर तुम्ही हे ड्रॉप डाऊन मधनं सिलेक्ट करू शकता. नाहीतर तुम्ही जर तुमच्याकडे नवीन कस्टमर आहे मग इथं डायरेक्टली तुम्ही ऍड सुद्धा करू शकतो. आता माझ्याकडे कस्टमर्स आहे म्हणून मी कस्टमर सिलेक्ट करणार आहे. कस्टमर सिलेक्ट केल्यावर जर तुमचा रजिस्टर्ड बिझनेस आहे आणि तुम्ही इनवॉइसिंग पोर्टलवर पुश करणार आहात तर तुम्हाला हे सगळे डिटेल्स चेक करणं मॅन्डेटरी आहे. जसं काय बिलिंग ऍड्रेस मध्ये तुमचा टॅक्स इन्फॉर्मेशन आलं, मग ऍड्रेस, सिटी, स्टेट आणि झिप कोड नंबर हे सगळं मॅन्डेटरी डिटेल्स आहे. हे सगळं असेल तर तेव्हाही तुम्ही तुमच्या इनवॉइसिंग पोर्टलवर पुश करू शकतो. बिलिंग ऍड्रेस ॲज वेल एज शिपिंग ऍड्रेस हे दोन्ही पाहिजे. त्यानंतर हे जे काही तुमच्या रेड मध्ये दिसतंय तुम्हाला ते सगळं मॅन्डेटरी ऑप्शन आहे. ते सगळं तुम्ही ऍड करणं कंपल्सरी आहे. तुम्ही ते सारे डिटेल्स तुम्ही ऍड करावं लागेल तुम्हाला. त्यानंतर आलं आपलं आयटम डिटेल्स मध्ये जे आयटम तुम्हाला तुमच्या कस्टमरला तुम्ही सेंड करत आहात ते तुम्ही इथनं ऍड करू शकता. नाहीतर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतो वरनं नाहीतर तुम्ही ऍड सुद्धा करू शकतो नवीन आयटम. माझ्याकडे आयटम आहे म्हणून हे मी ऍड नाही केलंय, मी सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर मी हे सुद्धा चेक करावं लागेल तुमचा HSN नंबर आणि SAC नंबर हे करेक्ट आहे की नाही. हे सुद्धा तुमच्या
हे करेक्ट असेल तर तुम्ही बाकी सगळे डिटेल्स टाका आणि ड्राफ्ट हे ऑप्शनवर क्लिक करा. जर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये अप्रूव्हल हे ऑप्शन एनेबल्ड असेल तर तुम्हाला सबमिट फॉर अप्रूव्हल हे ऑप्शन येईल. नाही तर तुम्हाला डायरेक्टली येट टू बी पुश्ड हे ऑप्शन येईल. हे अप्रूव्ह झाल्यावर तुम्हाला पुश टू IRP हे ऑप्शन दिसेल. टू IRP वर क्लिक केल्यावर तुम्हाला 2 ऑप्शन येईल. जसं मिस्टर प्रथमेशनी सांगितलं आहे, तुम्ही ई-वे बिल आणि ई-इनव्हॉइसिंग दोघी एका क्लिकवर ही जनरेट करू शकतो. बट इथं तुमच्या प्रेफरन्सेस, जर तुम्हाला इनव्हॉइसिंग ही क्रिएट करायचं आहे तर तुम्ही पुश ओनली इनव्हॉइस डिटेल्स हे ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. आता मी पुश ओनली इनव्हॉइस डिटेल्स हे ऑप्शन सिलेक्ट करणार आहे. जर तुमच्या इनव्हॉइस मध्ये सगळे डिटेल्स करेक्ट आहे तर तुम्हाला जसं आता एक पॉपअप आला राईट, तुमचं ट्रान्झॅक्शन डिटेल्स सक्सेसफुली पुश टू IRP पोर्टल असं येईल आणि तुमचा हे डिटेल्स ई इनव्हॉइस पुश असं ऑप्शन येईल आणि तुमचं ई इनव्हॉइसिंग डिटेल्स इथं ऍड होईल. त्यानंतर तुम्ही स्क्रॉल डाऊन केल्यावर तुम्हाला ह्या इनव्हॉइस वर सुद्धा तुम्हाला ते QR कोड, ते इनव्हॉइस QR कोड येईल, IRN नंबर ऍड होईल, एक्नॉलेजमेंट नंबर, एक्नॉलेजमेंट डेट हे सगळे डिटेल्स इथं ऍड होईल. हे झालं ही कम्प्लीट प्रोसेस. मग असं तुम्ही इनव्हॉइसिंग वर क्रिएट करू शकता. त्यानंतर आपण बघणार आहोत ई-इनव्हॉइसिंगचं काय काय स्टेटस असू शकतो झोहो बुक्स मध्ये. सगळ्यात पहिलं जे आपण बघितलं आहे येट टू बी पुश्ड, म्हणजे तुम्ही ड्राफ्ट मध्ये ठेवला आहे आणि तो ड्राफ्ट मध्ये ठेवला आहे किंवा मार्क एज सेंट हे मध्ये ऑप्शन मध्ये ठेवलं तर तुमचा ऑप्शन असेल ते इनव्हॉइसचं स्टेटस असेल येट टू बी पुश, म्हणजे तुम्ही जनरेट केलं आहे पण ई इनव्हॉइसिंग पोर्टलवर सेंड नाही केलंय, पुश नाही केलं आहे. दुसरं ऑप्शन जे आपण आता बघितलं आहे पुश्ड, म्हणजे तुम्ही जनरेट केलं आहे आणि ई इनव्हॉइसिंग पोर्टलवर सुद्धा पुश केलं आहे. हे आहे पुश इनिशिएटेड. पुश इनिशिएटेड म्हणजे तुम्ही पुश केलं आहे बट कधी कधी काय होते थोडं टाइम लागतंय. तुम्ही पुश केलं बट जनरेट व्हायला 5 मिनिटं 10 मिनिटं लागेल. त्यानंतर तेव्हा तुमच्या इनव्हॉइसचं स्टेटस असेल पुश इनिशिएटेड. आणि जसं मिस्टर प्रथमेशनी सांगितलं आहे कॅन्सल करू शकतो का? हो, करू शकतो. 24 आवर्स आत तुम्ही झोहो बुक्स मध्ये कॅन्सल केलं तर तुम्हाला झोहो बुक्स मध्येही तुम्हाला कॅन्सल हे ऑप्शन करायला कॅन्सल इनव्हॉइस करायचं ऑप्शन येईल. कॅन्सल ई इनव्हॉइस. इथं आपण कॅन्सल केलं तर कशाला तुम्ही कॅन्सल करत आहात हे ऑप्शन टाकून रिझन टाकून कॅन्सल ई इनव्हॉइस हे करू शकतो. 24 आवर्स मध्ये तुम्ही कॅन्सल केलं तर ई इनव्हॉइस झोहो बुक्स मध्ये पण होईल आणि ई इनव्हॉइसिंग पोर्टलवर सुद्धा ते कॅन्सल होईल आणि तुमचं इनव्हॉइसचा स्टेटस ऑटोमॅटिकली वॉइड आणि कॅन्सल ई इनव्हॉइसिंग स्टेटस कॅन्सल होईल. पण जर तुम्ही 24 आवर्स नंतर ई इनव्हॉइसिंग जनरेट कॅन्सल करत आहात तर तुम्हाला ई इनव्हॉइसिंग पोर्टल म्हणजे GSTN पोर्टलवर जाऊन कॅन्सल करावं लागेल आणि मग झोहो बुक्स मध्ये येईल तुम्हाला मार्क्ड ॲज कॅन्सल्ड हे ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. आणि जर तुम्ही जेव्हा एक इनव्हॉइस क्रिएट करत आहात आणि पुश केलं आणि जर तुम्ही काही चुकीचं डिटेल्स ऍड केलं किंवा तुम्ही झिप कोड, पिन कोड हे सगळे डिटेल्स नाही टाकलं किंवा सिटी नाही टाकलं तर तुम्हाला एक फेल्ड नोटिफिकेशन येईल. फेल्ड नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला ते डिटेल्स सुद्धा दाखवेन कशाला हे फेल झालं आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते. इथं मी एक रॅन्डम बघा, एक रॅन्डम इथं बघा हे ई इनव्हॉइसिंग HSN नंबर हे करेक्ट नाही आहे. हे 1 2 3 4 5 6 आहे, म्हणजे हे करेक्ट नाही आहे आणि हे मी पुश करायचं ट्राय केलं तर ते पुश नाही होईल.
बघा, असं आहे तुम्हाला एक फेल्ड नोटिफिकेशन येईल. हे कशासाठी तुमचं फेल झालंय इनव्हॉइसिंग? HSN कोड 1, 2, 3, 4, 5, 6 इज इनव्हॅलिड. इथं तुम्हाला रिझन सुद्धा येईल. हे रिझन बघून तुम्ही पुन्हा इनव्हॉइसला एडिट करून हे इनव्हॉइस हे आयटमचं HSN कोड काय आहे ते करेक्शन करून, सेव्ह करून, पुन्हा सेव्ह करून जर तुम्ही पुश केलं तर हे सक्सेसफुली होईल. हे झालं आपलं इनव्हॉइसिंग मध्ये स्टेटसेस. इनव्हॉइसिंग स्टेटसेस Zoho बुक्स मध्ये. आणि त्यानंतर आहे जर तुम्ही एक ऑर्गनायझेशन मध्ये ऍडमिन आहे आणि जर तुम्हाला Zoho बुक्सच्या युजर्स आणि रोल्स मध्ये तुम्ही अजून काही तुमच्या ऑर्गनायझेशनच्या लोकांना परमिशन दिलं आहे इनव्हॉइस क्रिएट करायचं, पण तुम्ही हे नाही दिलं आहे, इनव्हॉइसिंग पुश करायचं किंवा कॅन्सल करायचं ऑप्शन नाही दिलाय, ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. कसं देऊ शकता हे मी तुम्हाला दाखवते. Zoho बुक्स मध्ये सेटिंग्स वर पुन्हा क्लिक करा. युजर्स आणि रोल्स हे ऑप्शनवर क्लिक करा आणि जे युजर रोल तुम्ही तुमच्या त्या युजरला दिला आहे त्यावर एडिट करा. एडिट केल्यावर शेवटीपर्यंत स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यावर इनव्हॉइसिंग हे ऑप्शन दिसेल. इथं पुश अँड कॅन्सल ट्रान्झॅक्शन हे ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुमच्या त्या युजरला पुन्हा रिफ्रेश करून त्यानंतर इनव्हॉइस क्रिएट करायला सांगा आणि त्यानंतर ते सुद्धा ते इनव्हॉइस पुश करू शकतो किंवा एडिट करू शकता, नाहीतर कॅन्सल करू शकता. हे आले आपण Zoho बुक्स मध्ये Zoho बुकच्या प्रेझेंटेशन मध्ये एंडला. आणि इथं आपण बघितलं आहे Zoho बुक्स आणि IRP पोर्टल हे किती इझिली आणि क्विकली आपण क्रिएट करू लिंक करू शकतो आणि क्रिएट करू शकतो. ह्यानंतर आहे आपलं Q&A सेशन. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स आहे हे बद्दल जे मिस्टर प्रथमेशनी सांगितलंय किंवा मी एक्सप्लेन केलं आहे ह्याबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल ते तुम्ही तुमच्या हे Q&A सेशन मध्ये टाकू शकता. We are towards the end of the session, and thank you so much again, Mr. Prathamesh, for giving us so many insights about the upcoming invoicing in Marathi. And thank you, Sharul, again for taking the time out and giving a very detailed demo as to how you can enable invoicing using Zoho Books. If you have more queries, please feel free to reach out to the email address which is provided in the screen currently, which is support.india@zohobooks.com. This is a recorded session and the recording will be sent to you. If you want to avail your free 14-day trial, I will be sharing a link in the chat box. Please feel free to go and sign up for the product and avail your 14-day free trial. And if you have any other queries related to e-invoicing, you can always reach out to our support team.